जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर आपण सालाबाद प्रमाणे आलेलो आहे आज सप्त्यासाठी. मागच्या वर्षी जो सप्ताह होता तो सिन्नरमध्ये होता, पंचाळे या ठिकाणी. आणि यावर्षीचा जो सप्ताह आहे तो श्रीरामपूर तालुक्यात धनगरवाडी या ठिकाणी सप्ताह चालू आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 119वा अखंड सप्ताह धनगरवाडी या ठिकाणी चालू आहे. तर आम्ही निघालोय आता पुढं. आता कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर पायी पायी यावं लागतं. पार्किंगची सुविधा भरपूर मोठी आहे. इथं जागा काही कमी नाही. जागेची कमतरता नाही आहे. भरपूर जागा आहे. आणि पण मग पार्किंग थोडंसं लांबच आहे. तर आता आपण मेन हा जो सभामंडप आहे इथं आलेलो आहे. आता इथं आपण महाराजांचं दर्शन वगैरे घेणार आहे आणि थोडासा कीर्तनाचा पण आनंद घेणार आहे. मित्रांनो, हा जो सोहळा आहे, हा जगभरात तुम्हाला कुठेही पाहायला नाही भेटणार. तुम्हाला या सप्त्यात येऊनच पाहावं लागेल. इथं सर्व प्रकारचं जे भजन, कीर्तन आणि नित्यनेम हे तुम्हाला कुठेही पाहायला नाही भेटणार. इथं समोर महाराज बसलेले आहेत. महाराजांचं दर्शन घेतलंय आम्ही आणि इथं आता ही रांगोळी बघतोय. ही रांगोळी काढलेली आहे आणि हा जो सभामंडप आहे, हा एकदम भव्य सभामंडप आहे. सर्व वारकरी इथं भजन, कीर्तन दिवसभर चालू राहतं आणि सर्व गोष्टी इथं ज्या होतात त्या मनोभावे होतात. तुम्हाला पण या सप्त्याला इथं येऊन पाहावं लागणार आहे. याचा आनंद काय आहे? पण असा व्हिडिओ पाहून फक्त व्हिडिओमध्ये आम्ही जेवढं सांगणार तेवढंच तुम्ही ऐकता. त्यापेक्षा स्वतः इथं येऊन बघा. म्हणजे तुम्हाला याचा अनुभव घेता येईल, की सप्ताह हा कशाप्रकारे असतो आणि खरंच ह्या सप्त्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आणि जे आपण इथं दर्शन वगैरे घेऊन आता बाहेर आलोय आणि हे बघा आता इथं पूर्ण जेवणाच्या पंक्ती चालू आहे. दिवसभर जेवणाच्या पंक्ती या चालू राहत्या आणि इथं आता बघा ही आमटीचा काढायचं काम चालू आहे. आता आमटी कशामध्ये आहे, तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. खरंच पाहण्यासारखं आहे. तर ही आमटी डायरेक्ट 12,000 लिटरचा टँकर इथं उभा आहे पंक्तीमध्ये. अशी पंगत तुम्ही लग्नात सुद्धा पाहिली नसेल आणि कुठंच पाहिली नसेल. तिथं डायरेक्ट टँकर आमटीचा भरलेला उभा आहे. या भाकरी बघा आता या कॅरेटने भाकरी चालू आहे. पंक्ती बसलेलं आहे. आमटी आणि भाकर एकदम जबरदस्त. हे बघा समोर 12,000 लिटरचा टँकर उभा आहे आणि या पंक्ती बसलेल्या आहे. आणि इथं सगळे सेवेकरी राहत्या. इथं कोणीही कामगार नाहीये. सगळे आपले मनोभावी स्वतः सेवा करतात. पंक्तीमध्ये वाढण्याचं त्याचं सगळं काम करतात. ते स्वयंसेवक आहे. स्वतःहून काम करतात. हे बघा सर्व अशा पंक्ती बसलेल्या आहे. कमीत कमी 5 ते 6 एकरामध्ये पूर्ण पंक्ती बसलेल्या आहे आणि पंक्तीतून डायरेक्ट ट्रॅक्टरच फिरतात. पोळ्या वगैरे घेऊन तिकडे टँकर उभा आहे आमटीचा. आणि प्रत्येक गावातून आहे ना इथं भाकरी पोळ्या रोजच्या रोज येत राहते आणि जेवढं कमी पडेल तिथं इथं यांचं मोठं किचन आहे. जे काही कमी पडेल तिथं इथं किचनमध्ये बनवलं जातं. पण सद्गुरूंची एवढी कृपा आहे, की इथं कोणीही उपाशी राहत नाही आणि काहीही कमी पडत नाही. सर्व व्यवस्थित भेटतं सगळ्यांना. आता आमचे जेवण वगैरे झाले. मस्त आमटीचा आस्वाद घेतला आणि आमटीचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर खरंच तुम्ही एकदा तरी या ठिकाणी या सप्त्याला. मी तुम्हाला अनुभव येईल. आता जेवण वगैरे झालंय. थोडंसं अन्नच खाऊया आणि आता आमचा परत परतीचा प्रवास चालू झालाय. कारण हा सप्ताह आहे ना, वर्षातून एकदाच येतो, पण खरंच कधी येईल असं होतं. म्हणून एकही सप्ताह न चुकवता आम्ही दरवर्षी सप्ताह जिथं असेल तिथं हजर राहतो आणि वर्षातून एकदाच येतो आणि त्याचा आनंद पण घ्यायला बरं वाटतं आणि इथं आल्यानंतर एकदम मस्त वाटतं. आता अननस वगैरे खाल्ले आता. आता इकडचं सगळं आवरलंय आमचं. दर्शन वगैरे झालं, जेवण झालं. आता आम्ही निघालोय कृषी प्रदर्शन पाहायला. तर पुढच्या जो ब्लॉग येईल आपला त्यामध्ये तुम्हाला कृषी प्रदर्शन पाहायला भेटेल आणि हा जो सरडा आहे 5 फूट लांबीचा सरडा आहे याच्याबद्दल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेलच. त्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जाताना छोटीशी एक कमेंट करून जा. रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.